नमस्कार. कसे आहात आपण सगळे? छान आहात ना? करोनाचा प्रादुर्भाव वगैरे नाही? छान. खूप छान वाटलं. आणि असेच आनंदी राहा, हसतमुख राहा, रामायणाचे प्रवचन ऐकत राहा. खूप छान वाटेल. आपण व्हॅलेंटाईन डे हा नवा अनेक सणांमध्ये ॲड झालेला हा सण आहे. अनेक वर्षापासून आपण वेगवेगळे सण आपण साजरे करतो. व्हॅलेंटाईन डे हा नव्यानं परत एकदा आपल्या संस्कृतीमध्ये समाविष्ट केलेला हा नव्याने ॲड झालेला हा सण आहे. आणि खूप लोक त्याचा तरुण पिढी ही त्याची जास्त करून फायदा घेत असतात किंवा त्याचा आनंद घेत असतात त्या सणामधून. आपण त्याचंही स्वागत करूया. आणि आता आपण पुढल्या प्रवचनाकडे जाऊया. विश्वामित्राने सुखलोलूप झालेल्या दशरथाला विध्वंसाचा बंदोबस्त करण्यासाठी जागे केले. स्वतःच्या समाज जीवनात सुखासीनता आल्यानंतर काय होते त्या कलंकित इतिहासाचे आपण दुर्दैवानं वारस आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्या राज्याचे कौतुक केले गेले तो देवगिरीनंतर कलंकगड झाला. अशाच बेसावधतेबद्दल विश्वामित्रांनी दशरथाला 4 गोष्टी सुनावल्या. शेवटी वसिष्ठाच्या आग्रहामुळे राम लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. जागरूक समाजच उन्नत अवस्थेत राहतो याचे एक आधुनिक उदाहरण आहे. अमेरिकेतले प्रिस्टन विद्यापीठ अतिशय मान्यता पावलेले आहे. आईन्स्टाईन तेथेच कार्यरत होता. तिथल्या अध्यापकांमध्ये 6 अध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आहेत. वेगवेगळ्या विषयामधले ते तज्ज्ञ आहेत. अर्थशास्त्रापासून ते अगदी 2 वर्षापूर्वी दिल्या गेलेल्या पाण्याविषयीच्या स्टॉकहोम पुरस्कारापर्यंत. परंतु तेथे प्रवेशद्वाराच्या भिंतीवर मात्र त्यांचे शास्त्रज्ञाची चित्रे नाही आहेत. तर तिथले जे तरुण युद्धभूमीवर आपल्या देशासाठी कामाला आले त्यांची नावं आहेत. त्यांच्या वसतिगृहातील खोल्यावर तारका ठोकलेल्या आहेत. काही खोल्यांवर तर 3-3 तारका आहेत. आपल्यावरच्या सांस्कृतिक आणि व्यावहारिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये मनप्रवृत्ती कशी जागृत ठेवायला लागते त्याचे हे उदाहरण आहे. अमेरिकेचा इतर देशांच्या कारभारात हस्तक्षेप असावा नसावा हा वाद सोडून देऊ आपण. पण तिथल्या सध्या असलेला तरुण वर्ग दहशतवादाला तोंड देतो आहे आणि त्यात प्रिस्टनचे विद्यार्थी आहेतच. दुसऱ्या महायुद्धातही जेव्हा जर्मनीची आक्रमकता थोपवता आली नाही त्यावेळी नव्याने या युद्धाला कलाटणी कोणी दिली? नेहमी तरुण पिढीच समाजाला क्रांतिकारक कलाटणी देत असतो. दुसऱ्या महायुद्धात युरोपच्या किनाऱ्यावर विमाने उतरवण्यासाठी प्रिस्टनचे विद्यार्थी गेले होते. त्यांची नावे तिथे कोरलेली आहेत. असो, विश्वामित्र पुढे आणि राम लक्ष्मण मागे असे चालत असताना त्रिशीर्षाविव पन्नगौ असे दिसले. पन्नग म्हणजे नाग. फणा काढलेले त्रिशीर्ष 3 नाग चालावेत असे दिसले. म्हणजे राम लक्ष्मणाची चालसुद्धा किती आत्मविश्वासाची पराक्रमाची होती. कारण ते धनुष्यपाणी खड्गवंतो धनुष्यबाण आणि तलवारीने सज्ज असे होते. ते दिवसभरात किती चालले? वाल्मिकी रामायणात भौगोलिक तपशील येतात. दिवसभरामध्ये हे सगळेजण अध्यर्ध योजनम म्हणजे आजच्या भाषेमध्ये 18 किलोमीटर चालले. एकमेकाशी बोलत बोलत त्यांनी मार्गक्रमणा केली. एका रम्य परिसरात पोहोचल्यावर आजची रात्र आता या ठिकाणी आपण राहावयाचे असे विश्वामित्रांनी सांगितले. रात्र होण्यापूर्वी त्यांच्या आणि भगवान प्रभू रामचंद्र व लक्ष्मणाच्या गप्पा गोष्टी हितगुज झाले. या प्रवासामध्ये त्यांचे रोज जे बोलणे होत होते त्यातून एक प्रकारे श्रीरामाच्या जीवनाचा दृष्टिकोन घडवण्यात आला. विश्वामित्र एकदा म्हणाले, हात पुढे कर, मी पाणी देतो, आचमन घे. आज मी तुला 2 मंत्रही देणार आहे. भारतीय परंपरेची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आज त्याविषयी व्यवस्थित माहिती उपलब्ध नाही. पण आपण आपल्या सगळ्या वाङ्मयाचा आढावा घेतला तर अनेक विद्यांबरोबर माणसाचे मन तयार करणारी जी मंत्रविद्या होती तिच्यामध्ये आपली मोठी परंपरा होती असे दिसते. माणसांच्या मनात एकाग्रता आणि विशिष्ट शक्ती निर्माण केली
तर हातोडी किंवा करवतीने फुटणार नाही अशी फळी साध्या हाताच्या दणक्याने फोडण्याचे सामर्थ्य त्याच्यात निर्माण होऊ शकते. कराटे शिकणारी लहान मुले आपण बघतोच, तेव्हा मानसिक शक्तीचे बल हे फार मोठे असते. त्याच्यावर आधारलेली ही ती मंत्रविद्या होती. श्रीरामांना जे कार्य करण्यासाठी विश्वामित्रांनी सोबत घेतले होते त्याला अनुकूल असे 2 मंत्र त्यांना दोघांनाही शिकवले. मंत्राचे नाव आहे बला आणि अतिबला. या मंत्राच्या पुनरुच्चाराने तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही, थकवा जाणवणार नाही, ताप येणार नाही, गळल्यासारखे वाटणार नाही. जसे सूर्याकडे पाहून गायत्री मंत्राचा उच्चार केला म्हणजे तेजस्वी तरुण तयार होतो, त्याच पद्धतीने रामलक्ष्मण तयार व्हावेत म्हणून बला आणि अतिबला हे 2 मंत्र पहिल्यांदा विश्रांतीला प्रारंभ करण्यापूर्वी विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना शिकवले. इथूनच श्रीरामाच्या व्यक्तित्वाची वेगळ्या दिशेने बांधणी चालू होते. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर श्रीरामांनी शरयू नदीत स्नान केले आणि त्याच्यानंतर जप केला. जप करणे, ध्यान करणे हे आपल्या विकसित व्यक्तिमत्वाचा आधार म्हणून आपण आपल्या सवयीमध्ये रूढ केले पाहिजे. आपली ही प्रदीर्घ अशी परंपरा आहे. स्नात्वा कृतोदको वीरो जेपतुः परमं जपम. आंघोळ करून त्या दोघांनी जप केला. नंतर विश्वामित्रांना वंदन केले आणि पुन्हा हे तिघेजण प्रवासाला निघाले. विश्वामित्र आणि रामलक्ष्मण यांच्या प्रवासाचे एक वैशिष्ट्य होते. श्रीमद भगवद्गीतेत परिप्रश्नेन सेवया, उलट प्रश्न विचारून गुरुसेवा करून ज्ञान मिळते असे म्हटले आहे. राम हा अतिशय चौकस होता. त्याचे निरीक्षण फार बारीक होते. त्यामुळे त्यांच्या प्रवासात राम सतत प्रश्न विचारत गेला. शरयूच्या संगमावर आल्यावर त्यांना एक सुरेख आश्रम दिसला. ऋषी परंपरा हे आपले एक वैशिष्ट्य आहे. आश्रम व्यवस्था म्हणजे 4 आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ वगैरे हे वेगळे, पण ऋषींचे आश्रम हे ज्ञानाच्या प्रसाराची आणि निर्मितीची केंद्र होती. हे हजारो वर्षाचे वैशिष्ट्य काळाच्या ओघामध्ये हळूहळू कसे बदललेले दिसते हा संशोधनाचा विषय आहे. अयोध्येच्या काळासारखा चंद्रगुप्ताचा काळही अत्यंत वैभवसंपन्न होता. महाभारताच्या काळात म्हणजे रामायणानंतर जवळजवळ 3000 वर्षांनीसुद्धा ही ऋषीव्यवस्था, आश्रमव्यवस्था अस्तित्वात होती असलेले दिसते. त्यानंतर मात्र 1000-1500 वर्षांनी चंद्रगुप्ताच्या कौटिल्याचा काळ आला. सुदैवाने कौटिल्याचे अर्थशास्त्र या शतकाच्या प्रारंभी उपलब्ध झाले. मराठीतही त्याचा अनुवाद उपलब्ध आहे. आपण त्याचा अवश्य अभ्यास केला पाहिजे. संपन्न समाजाची प्रशासकीय व्यवस्था कशी असते, समाजाची रचना कशी असते, संकेत कसे असतात याचे आपल्या समाजाचे लिखित तपशील कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आहेत. पण त्यात आपल्याला ऋषी जीवनाचा आणि आश्रम व्यवस्थेचा उल्लेख सापडत नाही. तिथे आपल्याला वानप्रस्थी, तपस्वी यांच्यासाठी वसवलेल्या वसाहतींचा उल्लेख आढळतो. पण ऋषीव्यवस्था ही यापेक्षा वेगळी असावी असे जाणकारांचे मत आहे. ते केवळ वानप्रस्थींचे आश्रम नसावेत, तर त्या ठिकाणी विद्यानिर्मितींची, विद्याप्रसाराची वेगळी व्यवस्था असण्याची शक्यता आहे. अधिक संशोधनानंतर त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होईल अशी आशा आपण करूया. रामायणामध्ये आपल्याला हे आश्रम अक्षरशः पावलोपावली भेटणार आहेत. यथाकाल जसजसे वेगवेगळे आश्रम लागतील तसे त्या तपशिलात आपण जाणार आहोत. रामाने प्रश्न केला, आता आपल्याला समोर जे सुंदर दृश्य दिसते आहे ते कशाचं आहे? कस्यायम आश्रम पुण्यः कोस्मिन वसते पुमान. या पुण्यदायी आश्रमात कोण राहतात? मग विश्वामित्रांनी त्याची कथा सांगितली. आपण थोडक्यात पाहू. कामाश्रम हे त्या आश्रमाचे नाव. आता काम या शब्दाबद्दल विशेषतः युरोपीय अभ्यासकांनी अतिशय गोंधळ केलेला आहे. भारतीय परंपरेमधील काम हा शब्द ज्या पद्धतीने युरोपीय लोकांना कळला किंवा भावला तसा तो प्रत्यक्षात नाही आहे. आपला ईशान्य प्रदेश हा जगातला अतिसुंदर प्रदेश आहे. तिथल्या नद्यांची सुंदर नावे आहेत.
भैरवी नदीच्या खोऱ्यातला त्या प्रदेशाला सौंदर्यामुळेच कामरूप असे नाव प्राप्त झाले आहे. आज तिथे नव्या व्यवस्थेत कामरूप नावाचा जिल्हासुद्धा आहे. जसा आपला देवगिरी नावाचा तालुका मर्यादित आहे. देवगिरी हे खरे तर एखाद्या आपल्या पर्वताचे नाव आहे, गडाचे नाही. त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या देवतेंचे महात्म्य असते. कामरूप प्रदेशामधल्या मुख्य देवतेचे नावसुद्धा कामाख्या असे आहे. काम हा शब्द इच्छा या स्वरूपात मूलतः संस्कृत भाषेत वापरला जातो. माणसाला वेगळ्या उपक्रमासाठी प्रेरणा देणारी इच्छा, मग ती ऐश्वर्याची असेल, वैभवाची, कीर्तीची असेल, त्या अर्थाने काम शब्द वापरला जातो. मराठीत दुर्दैवाने काम हा शब्द अत्यंत विपरीत आणि मर्यादित अर्थाने वापरला जातो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनावर काम शब्दाचे वेगळेच एक दडपण असते. मनुस्मृतीमध्ये काम्यो हि वेदादिमगमः कर्मयोगश्च वेदिकः. ज्या गोष्टीची इच्छा असते त्या गोष्टीची यादी देताना काम्य शब्दाचाच उपयोग केलेला आहे. वेद कळणे, कर्मयोगाचे आचरण होणे ही सुद्धा माणसाच्या इच्छेमधली एक इच्छा असली पाहिजे. खरे तर काम म्हणजे आपल्या इच्छा फलद्रूप करणारी व्यवस्था होय. असे शिक्षण देणारा हा कामाश्रम होता. त्यात हे तिघेजण राहिले आहेत. तिथे ऋषींनी त्यांचे स्वागत केलेले आहे. आपल्या परंपरेत अर्घ्य, पाद्य आणि आचमन या पूर्वीच्या गोष्टी टिकून आहेत. मात्र बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना हे सुख देऊ शकणार नाही, कारण त्यांच्या पायावर पाणी टाकले तर कंप भरेल. अर्घ्य, पाद्य आणि आचमन देऊन त्यांनी त्यांचे स्वागत केले. मग या तिन्ही अतिथींनी स्नान केले. आजही आपल्या काही कुटुंबामध्ये अग्निहोत्र असते. संध्याकाळ झाल्यानंतर अग्निहोत्रामध्ये हवी अर्पण करून विश्रांतीला जायचे. याप्रमाणे कृतजप्याश्च हुतहव्याश्च, जप करून हव्ययज्ञ समर्पित करून नंतर ही मंडळी गप्पा मारत बसली. गप्पा मारणे हे भारतीय आश्रमांचे वैशिष्ट्यच आहे. मात्र शांतपणे बोलत बसणे फार महत्त्वाचे. कुटुंबात, शाळेत, समाजात विचारांचे आदानप्रदान अत्यंत आवश्यक असते. ते होण्यासाठी गप्पा हे मोठे साधन आहे. लोकमान्य टिळकावरची कादंबरी, चरित्र आपण वाचले असेल तर त्यात हे वैशिष्ट्य नमूद आहे. लोकमान्य टिळक दिवसभर कामात असत. संध्याकाळी घरी आल्यावर कितीही उशीर हो, जेवण सगळ्याबरोबर करत, नंतर झोपाळ्यावर बसून शेंगदाणे खात. त्यावेळी भेटायला आलेले त्यांचे मित्र, पाहुणे, राजकीय व्यक्ती, कुटुंबातली मंडळी यांच्याबरोबर ते गप्पा मारत असत. एक विचार तयार होण्यासाठी याच्यासाठी ते आवश्यक आणि उपयुक्त असते. हेच स्वरूप आपल्याला विश्वामित्रांच्या, रामाच्या, आश्रमवासियाच्या दिनचर्येत पाहायला मिळतो. त्यांची रात्र मजेत गेली. दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला लागल्यानंतर ते किती अंतर चालून गेले त्याचा या सर्गामध्ये उल्लेख नाही आहे. पण हा सर्ग भारताच्या प्राचीन इतिहास किंवा भौगोलिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या कामाश्रमामधून निघून ते ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत तो शरयू आणि गंगेचा संगम आहे. आज शरयू आणि गंगेचा संगम अस्तित्वात नाही आहे. त्यावेळी शरयू नदीचे जसे वर्णन होते त्या स्वरूपात आज शरयू अस्तित्वात नाही. की आपला किल्लारीचा भूकंप हा 4 दशकानंतर झाला असे म्हणतात. कधी काही शतकानंतर, कधी काही 1000 वर्षानंतर मोठाले उत्पात या भूमीवर झालेले आहेत. भूकंपाच्या रूपात, प्रलयाच्या रूपात पृथ्वीवर बदल होत असतात. 40 वर्षापूर्वी आपल्या प्रवरा संगमच्या जवळ प्राच्य विद्या संशोधन केंद्र आणि डेक्कन कॉलेज या प्रबळ संस्थांनी उत्खनन केले. तिथे त्यांना 3 वेगवेगळ्या नगरी एकेकाच्या खाली आहेत असं लक्षात आलं. प्राग ऐतिहासिक काळाची लिखित नोंद नाही आहे, पण अन्य संकेतावरून त्याची आपल्याला रचना करायला लागते किंवा तो समजावून घ्यायला लागतो. त्यात भारताची पुराणे हा एक महत्त्वाचा धागा आहे. ऐकीव कथा, लोककथा आणि दृश्य उत्खननासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या प्राग ऐतिहासिक दृष्टीने रामायणातला हा सर्ग महत्त्वाचा आहे. त्या काळात शरयू नदी गंगेला ज्या प्रकारे मिळत असे, आज ती तशी मिळत नाही. आजची शरयू नदी घागरा नदीला मिळते.
आज अयोध्या शरयूच्या काठीच आहे, पण शरयू नदी मात्र गंगेपर्यंत जात नाही. घागरा नदी ही कुठली आहे? घागरा नदीची एक मोठी उपनदी आहे कर्णाली. ही भारत आणि नेपाळ यांची सामूहिक नदी आहे. कर्णालीच्या विकासासाठी दोघांचे संयुक्त प्रयत्न चाललेले आहेत, म्हणून ती कर्णाली वर्तमानपत्रातून अधूनमधून दिसत असते. त्यात भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर पंचेश्वर नावाच्या एका मोठ्या प्रकल्पाचे बांधकाम चालू आहे. आपल्या कोयना प्रकल्पातून आपल्याला साधारणपणे 1000 मेगावॅट एवढी वीज येते. पंचेश्वरमधून 5000 मेगावॅट वीज आपण निर्माण करणार आहोत. म्हणजे कर्णाली किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून हा तपशील सांगितला. तीच कर्णाली घागरामध्ये येते आणि घागरेला आता शरयू नदी येऊन मिळते. नंदादेवी पर्वतामधून ही कर्णाली नदी ही निघते. पण या सर्गामध्ये शरयू नदीच्या वर्णनानुसार ती मानस सरोवरातून निघत होती. सरस्वती आणि सिंधू ही तिथून निघत होत्या, म्हणून शरयूचे महात्म्य होते, अयोध्येचे महात्म्य होते. शरयू मानस सरोवराची कन्या गणलेली आहे. शरयू हा अपभ्रंश नंतर झालेला आहे. मूळ वाल्मिकी रामायणात तिचे नाव सरयू असे आहे. सरोवरातून निघणारी मानस सरोवराची कन्या, सरोवर कन्या म्हणून सरयू. सरः प्रवृत्ता सरयू. आज मानस सरोवर हे नंदादेवीपासून उत्तरेला जवळजवळ 200 किलोमीटर राहिलेले आहे. मधल्या काळामध्ये हिमालयात अनेक उत्पात झाले. त्यात सरस्वतीचा प्रवाह खंडित झालेला आहे. आता ती मानस सरोवरातून येत नाही. किंबहुना सरस्वती ही त्या अर्थाने लुप्त झालेली आहे. जमिनीखालून तिचा प्रवाह आहे. सुदैवाने आता अवकाशात आपले उपग्रह सोडून भूजल विज्ञानात आपण प्रगती केली असल्यामुळे त्याच्या साहाय्याने आपण सरस्वतीचा संपूर्ण प्रवाह द्वारकेपर्यंत शोधून काढलेला आहे. ज्या वेळेला नौकावहनातून भारताला जागतिक व्यापार होता, त्यावेळी सरस्वती नदीमध्ये शिरणारी जागा दार म्हणजे द्वारका, ती सोन्याची होती. कारण जगाचा व्यापार या द्वारकेमधून होत असे, म्हणून श्रीकृष्ण तिथे जाऊन राहिले होते. या सगळ्या नद्यांचे इतिहास, आपला इतिहास माहिती होण्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर आपल्या वाङ्मयामधले त्याचे संदर्भ एकतर कपोलकल्पित तरी मानले जातात आणि बाजूला टाकले जातात. त्याचा नीट उलगडा होत नाही. शरयू आणि गंगेच्या संगमाचे वर्णन वाल्मिकीने फार चांगले केले आहे. आपली जी सतलज नदी आहे तिचे मूळ नाव आहे शतद्रू. शतद्रू म्हणजे धावणारी. ही हिमालयातून खळखळून येते. सतलज नदी अवश्य पहा, अतिशय सुंदर आहे. त्याच्यावरच आपले भाकरा धरण आहे. त्या सतलजला हे शरयूचे वर्णन लागू आहे. ती खळखळत येते, त्यामुळे तिच्या प्रवाहालाही गती असते. त्याचाच आपण मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी उपयोग केलेला आहे. त्यावेळेला ती शरयू गंगेत खळाळत येऊन मिळणारी मोठी नदी होती. घागरा, कर्णाली, शरयू यांचे एकत्र पाणी ती आणत होती. पुढे शरयू नदी छोटी होऊन घागरा नदी मोठी झाली. गंगा पार करण्यासाठी विश्वामित्रांना प्रश्न असा विचारलेला आहे, किमयम तुमुलो ध्वनिही, हा एवढा मोठा आवाज कशाचा येतो आहे? तेव्हा विश्वामित्रांनी खुलासा केलेला आहे की ही जी शरयू नदी आहे ती जान्हवीम अभिवर्तते म्हणजे एकदम मुसंडी मारून शिरते. तस्यायम तुमुलः शब्दः, ती जान्हवीमध्ये म्हणजे गंगेला जाऊन मिळते. त्यामुळे तिचा होणारा हा खळखळाट हा प्रचंड आवाज आहे. एवढे बोलून त्यांनी गंगा ओलांडली. गंगेचे आणखीन एक ऐतिहासिक वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायला हवे. ते या कथेशी संबंधित नाही, पण ही गंगा अनेक वाङ्मयात आणि नंतरच्या इतिहासात पुन्हा पुन्हा भेटते. पण आपल्याला वेदांमध्ये गंगेचा उल्लेख सापडत नाही. वेदकाळात सकृतदर्शनी गंगा ही लहान नदी होती. जसे घागरा ही मोठी नदी झाली आणि शरयू लहान झाली, सरस्वती लुप्त झाली, गंगा मोठी झाली
असा प्रागइतिहास आहे. ही गंगा काही हजार वर्षे आपला मार्ग निसर्गतः निर्माण करत होती. गंगेच्या अनेक कथा आहेत. तिला जान्हवी म्हटलेले आहे. ती उत्तरेकडून हिमालयापासून सकृतदर्शनी काही काळामध्ये दक्षिणेकडे सरकते आहे. अलीकडच्या काळात तिचे सरकणे थांबले असावे असे वाटते, पण त्यामुळे गंगेचे घाट दक्षिणेकडे नाही आहेत. वाराणसीचे असोत, कुठलेही असोत, ब्रह्मवर्ताचे असोत, घाट हा स्थिर आहे. दक्षिणेचा तट गंगा कापते आहे. हिमालयातला उंच सखलपणा, भूकंप आणि वेगवेगळ्या गोष्टींमुळे, प्रलयांमुळे नद्यांचे प्रवाह बदलतात. हे बदलणे किती प्रमाणात आहे? आपण कोसी नदीचे नाव ऐकलेले आहे. पावसाळ्यात सगळ्यात जास्त वाताहत ज्या नद्यांमध्ये होते त्यात कोसी नदी आहे. तिचे नावच क्रोशी, क्रोश निर्माण करणारी, खळखळून वाहणारी. ब्रिटिशांना सुदैवानेच काही चांगल्या सवयी होत्या, त्या मधल्या काळात आपण गमावल्या. जेथे जातील तेथे तपशीलवार मोजून मापून नकाशे करायचे. ही सर्वेक्षणाची व्यवस्था आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. फार चांगली व्यवस्था आहे. ब्रिटिशांना दिली म्हणून टाकायचे कारण नाही आहे. तर ज्या वेळेला ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळा ही आक्रोशी म्हणजे क्रोशी नदी कशी वाहत होती, कुठली गावे तिच्या तीरावर होती, त्याचा त्यांनी नकाशा केलेला आहे. इसवी सन 1741चा पहिला नकाशा आहे. आणि आता आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या कोशीच्या ठिकाणांमध्ये 180 किलोमीटरचे अंतर आहे. असे प्रवाह बदलत 180 किलोमीटर दूर ती आजच्या जागी आलेली आहे. म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण सगळ्यात मोठा प्रकल्प कोसीवर केला. तिच्या दोन्ही तीरावर आपण मोठाले भराव टाकून तटबंदी केलेली आहे. आणि क्रीडांगणावर अल्लड बालक जसे खेळेल अशी तटबंदीत खेळणारी ही नदी 7 किलोमीटर रुंदीमध्ये आता तू खेळू शकशील अशी व्यवस्था आपण निर्माण केली आहे. हा तपशील सांगायचे कारण असे की त्यामुळे आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या गावांची, नद्यांची जी वर्णने येतात ती तशीच्या तशी आज आपल्याला जमिनीवर पाहायला मिळणार नाहीत. ही हिमालयातून निघणाऱ्या नद्यांना तुलनेने अधिक प्रमाणात लागू आहे. साहित्याचा अभ्यास करताना या गोष्टींची आठवण सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. राम फार जिज्ञासू होते. त्यांनी विचारले, इतक्या समृद्ध, अत्यंत सुखी जीवनाच्या प्रदेशातून आपण आलो. आता समोर मात्र एक प्रकारची उद्ध्वस्तता दिसते आहे. बद्री भिश्व, सगळीकडे बोरी बाभळी वाढलेल्या आहेत. हा काय प्रकार आहे? हा एकदम बदल कशामुळे आला? प्रवासांमध्ये विश्वामित्रांनी रामाला भूगोलाची, इतिहासाची, पौराणिक कथांची तपशीलवार माहिती दिलेली आहे. रामाचे एका वेगळ्या पद्धतीने प्रबोधन केलेले आहे. रामायण हा केवळ कथात्मक ग्रंथ नाही. जसे महाभारतामध्ये अनेक आख्याने, भूगोलाचे वर्णन, राजवंशाचे वर्णन, इतिहास आहे, वनस्पतीचे वर्णन आहे, यादी आहे. काही प्रमाणात तशीच स्थिती रामायणात सुद्धा आहे. लोकमानसामध्ये त्यातल्या कथेचा अंश आजही विद्यमान आहे. पण त्यातल्या इतिहासाचा, भूगोलाचा, समाजव्यवस्थेचा, वनस्पतीशास्त्राचा, प्रशासन व्यवस्थेचा अंश ज्या प्रमाणात रूढ आणि परिचित असायला पाहिजे त्या प्रमाणात परिचित नाही. त्यासाठी लेखन प्रपंच आपल्याला मदत करेल. आपल्याकडे जनपद रचना होती. गंगेच्या पलीकडचा दक्षिण तीरावर जो भूभाग दिसत होता तो जनपद या उद्ध्वस्त अवस्थेत नव्हता. तर विश्वामित्र त्याचा इतिहास सांगतात की या ठिकाणी 2 मोठी जनपदे होती, मलदा आणि करुषा. मलदामधला मल शब्द आपल्याला परिचित आहे. करुषा म्हणजे शेण, घाण. ही अतिशय समृद्ध जनपदे होती. मुदितो धनधान्यतः, धनधान्याची समृद्धी असलेली होती. पण आज तिथे शेती दिसत नव्हती. इथे दुसरी कथा आलेली आहे. या भागामध्ये पूर्वी सुकेतू नावाचा एक महायक्ष राहत होता. कुबेराला यक्ष म्हणतात. यक्ष, कुबेर हे शब्द आजच्या परिभाषेमध्ये आपण त्याला धनिकता म्हणू, संपत्ती म्हणू, त्याच्याशी निगडीत आहेत. जो समाज संपत्तीप्रवण आहे त्याचे प्रतीक
कुबेर आहे. यक्ष नावाचा कोणी आकाशात हिंडणारा एखादा समाज जसा आपल्या वेगवेगळ्या गुहांमध्ये शिल्पांमध्ये दाखवला जातो तसा नाही आहे. धनाच्या केंद्रीकरणाला अत्याधिक महत्त्व देणाऱ्या समाजाचे नाव आहे यक्ष. त्या सुकेतू नावाच्या महायक्षाला एक अतिशय सुंदर कन्या होती, ताटका. तिचा विवाह करून देण्यात आला. दुर्दैवाने तिच्या पतीचा अकाली मृत्यू झाला. संपत्तीप्रवणता, धनप्रवणता यामुळे लोभ निर्माण होऊन ही यौवन संपन्न ताटका हळूहळू बदलत गेली. तिच्या प्रवृत्ती बदलत गेल्या. तिचा बुभुक्षितपणा वाढत गेला आणि हळूहळू ती आणि तिचा मुलगा मारीच हे दोघेही क्रूरतेकडे वळले. अन्यायाचा सगळीकडे प्रादुर्भाव झाला. हळूहळू धनधान्य समृद्धी असलेली ही जनपदे निर्मनुष्य झाली. सामान्य नागरी व्यवस्था उद्ध्वस्त झाली. वनांमध्ये जे ऋषींचे आश्रम होते त्यांच्यावर सुद्धा यांचे हल्ले सुरू झाले. यज्ञ चालू असताना तिथे जायचे, मांसाचे तुकडे त्या यज्ञात टाकायचे, रक्त शिंपडायचे, ते अपवित्र करण्याचा प्रयत्न करायचा. अगस्ती मुनीचा या प्रदेशात आश्रम होता. या त्रासाला कंटाळून त्यांना तिथून जावं लागलं. पण त्यांनी जाता जाता ताटकेला शाप दिला. आज तू यक्षकुळात जन्माला आलेली आहेस, पण संपत्तीचा मोह आणि त्यातून येणारा दांडगेपणा अनियंत्रित राहतो. तुझी क्रूरता वाढून तू राक्षसी प्रवृत्तीची होशील. असा ताटकेचा परिचय विश्वामित्रांनी हळूहळू रामाला करून दिला. मराठीमध्ये आपल्या कथांमध्ये त्राटिका हा शब्द वापरतो, पण वाल्मिकी रामायणातले मूळ नाव ताटका असे आहे. ती यक्षिण आहे. ती नित्यम त्रासयते प्रजाहा. ती नेहमी प्रजेला त्रास देते. तेव्हा हा देश निष्कंटक करण्याची जबाबदारी तुझी आहे, अशी विश्वामित्रांनी रामाला आठवण करून दिली. ही जी दुर्वर्ता यक्षी आहे, वाईट आचरण करणारी ही यक्षिणी आहे, तिचा नाश करायचा आहे. इथे मराठी वाङ्मयात पुन्हा पुन्हा येणारे शब्द आहेत. गोब्राह्मण हितार्थाय जही दुष्ट पराक्रमाम. पुढे म्हटलेले आहे की नहि ते स्त्रीवध कृते घृणाकार्या. ही स्त्री आहे, तिला कसे मारू असा विचार करू नकोस. चातुर्वर्ण्य हितार्थाय कर्तव्यम राज सुनुना. आज दुर्दैवाने चातुर्वर्ण्य शब्दाला जातीविहाय रचनेचा अर्थ प्राप्त झालेला आहे. मूळ अर्थ तसा नाही आहे. नागरी जीवनाची जी सुव्यवस्था आपण बसवली होती त्या अर्थाने चातुर्वर्ण्य हा शब्द वापरला जातो. ज्ञानाचा पाठपुरावा करणारे, सांस्कृतिक नेतृत्व करणारे ते ब्राह्मण. गो शब्द सर्व पशूंना उल्लेखून असतो. गायही त्यात समाविष्ट आहे. पण पशुपालन हा आपल्यातला ऐहिक उत्पादन व्यवस्थेतला फार महत्त्वाचा भाग होता. म्हणून गोब्राह्मण हितार्थाय चातुर्वर्ण्य हितार्थाय. अधर्म्या जही काकुस्थ. ही अधार्मिक स्त्री आहे, तिला तू मार. ज्यांना प्रशासनाची जबाबदारी सांभाळायची आहे त्यांचा हा धर्म आहे. राज्यभार नियुक्तानाम एष धर्मः सनातनः. मग रामाच्या मनात शंका राहू नये म्हणून त्यांनी दाखलेही दिलेले आहेत. या कथेत पुढे ते नाव येणार आहे. पण ऐतिहासिक काळात, पुराण काळामध्ये सुद्धा एक विरोचनाची कन्या होती. तिचे नाव मंथराच होते. ती सुद्धा ऐतिहासिक काळात, पुराण काळामध्ये सुद्धा एक विरोचनाची जी कन्या होती तिचे नाव मंथराच होते. ती सुद्धा अशीच अनियंत्रित झाली होती. तिला काव्यमाता म्हटले आहे. जे साहित्यिक आहेत त्यांनी रागावू नये. काव्यमाता शब्दाचा अर्थ अतिशहाणी. ती अतिशहाणी. ती भृगुपत्नी होती, ऋषीपत्नी होती. त्यामुळे केवळ आपल्या ज्ञानातून, लोकांच्या प्रबोधनातून सगळी समाजव्यवस्था चालू शकेल आणि समाजाला राजांची आणि क्षत्रियाची गरज नाही असे चुकीचे मार्गदर्शन ती करत असल्यामुळे त्यावेळच्या राजांनी तिचाही वध केला होता. सुव्यवस्थित संतुलित समाजरचनेला छेद देणाऱ्यांचा वध हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्याची आठवण ठेव. श्रीमद भगवद्गीता ही तर रामायणानंतर 1500 वर्षानंतर झालेली आहे. पण त्यातही म्हटले आहे
न द्वेष्टी अकुशलम कर्म, सकृतदर्शनी अकुशल वाटले तरी ते कर्तव्य कर्म सोडायचे नसते. ते कितीही कठोर वाटले तरी ते करायचे असते. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यज्यतेत. ही गीतेतलीच वाक्य आहेत. आपली परंपरा कशी आहे हे लक्षात यावे म्हणून सांगितले. विश्वामित्रांचे शब्द आणि भगवान कृष्णाचे शब्द एकाच कर्तव्याचे निर्देशक आहेत. मग योगायोगाने रामाचे आणि अर्जुनाचे उत्तर एकच आले. करिष्यामि न संदेह ताटका वधमुत्तमम. माझ्या मनात आता काही संदेह राहिलेला नाही आहे, मी ताटकेचा वध करेन, असे वचन देऊन मग ते अरण्यात शिरले. एकदा आपल्याला आतंकवाद हा निपटून काढायचा आहे हे ठरल्यानंतर कुठेतरी कोणी आतंकवादी घोटाळा करेल, मग मी पोलिसात तक्रार नोंदवेन. पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर खटला चालेल. कदाचित ते न्यायव्यवस्थेत तो टिकेल, नाही टिकेल, अशी वाट पाहण्याची परंपरा भारताची नव्हती. आघात करणारा आतंकवादी असंतुलित आक्रमक व्यक्ती आहे हे पाहिल्यानंतर त्याला आव्हान देण्याची प्रवृत्ती आपल्या संस्कृतीत आहे. म्हणून विश्वामित्रांकडून सगळे ऐकल्यानंतर रामचंद्राने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. तो टणत्कार इतका मोठा होता की त्या वनामध्ये घुमला. ताटका जवळच कुठेतरी होती. तिच्या लक्षात आले कुणीतरी धनुर्धारी आलेला आहे. तेव्हा आपल्याला धोका आहे हे तिने जाणले. राक्षस प्रवृत्तीची माणसे कूटनीतीने चालणारी असतात. म्हणून तिच्याबरोबर जे मायावी गण होते त्यांनी खूप धुरळा ओरडवला. रामावर सर्व बाजूंनी दगडांचा प्रचंड मारा केला. ताटका त्याचे सूत्रसंचालन करत होती. असे असतानासुद्धा प्रारंभी रामचंद्र अडखळले. एनाम न उत्सहे हंतुम. हिला मारण्याची माझी इच्छा अजूनही होत नाही आहे. स्त्री स्वभावेन रक्षिताम. स्त्री दाक्षिण्यामुळे ती सुरक्षित आहे. मी तिचे हात कापून टाकणार आहे, तिचे नाक कान कापून टाकणार आहे, म्हणजे ती निष्प्रभ होईल. आपला उद्देशही सफल होईल. आणि स्त्रीला मी मारले असंही होणार नाही. असा विचार करून सर्वप्रथम त्यांनी बाणांनी तिचे हात कापून टाकले. तरी तिचे सूत्रचालन कमी झाले नाही. ती हट्टी होती. रामावर दगडांचा वर्षाव चालूच होता. राम सावध झाले. इथे स्त्री दाक्षिण्य काही योग्य नाही, उलट तिचा धीर वाढताना दिसतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. राम शूर धनुर्धारी तसेच शब्दवेधी होते. त्यामुळे ताटकेचा शब्द ऐकून त्याचा लक्षभेद करून त्यांनी बाण सोडला आणि तिचा कायमचा बंदोबस्त केला. त्यानंतर त्या अरण्यामध्ये विश्वामित्र, राम आणि लक्ष्मण हे रात्रीच्या मुक्कामासाठी राहिले. सुरुवातीला थोडेसे अडखळून का होईना रामाने ताटकावध केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर नेहमीचे जपजाप्य वगैरे झाल्यावर विश्वामित्रांनी रामाला सांगितले, परितुष्टोस्मी. माझे समाधान झालेले आहे. कारण या सगळ्या भागांमधले दुष्कृतीचे मूळ तू आता नाहीसे केलेले आहेस. मी तुला त्याच्याबद्दल शाबासकी देतोच आहे, पण तुला अशा प्रकारचे दुष्टसंहारण करण्यासाठी आणखी बल यावे म्हणून मी तुला तानी दिव्यानी ददामी अस्त्राणी सर्वशः. दिव्य अस्त्रेही देतो आहे. अस्त्रकल्पनेचा अजून नीट उलगडा झालेला नाही. जसे मंत्र या संकल्पनेचे आज नीट स्वरूप मांडता येत नाही. मंत्रशक्ती मनाची शक्ती नाही आहे. मंत्रशक्ती ही मनाची शक्ती आहे. ती सगळ्यांच्या मागे असलेली प्रेरक शक्ती आहे हे आपल्याला कळते. पण ती शक्ती मंत्रस्वरूपात बला, अतिबला, गायत्री आपण कशी निर्माण केली होती, ती कशी जागवत होतो याचे तपशील आज आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवायला मिळणे अवघड आहे. तशीच ही अस्त्रविद्या आहे. आपण शस्त्रास्त्र हा शब्द वापरतो. शस्त्र हे वेगळे आणि अस्त्र हे वेगळे. प्रत्यक्ष हातात घेऊन ज्याने आघात करायचा असतो त्याला म्हणायचे असते शस्त्र, आणि जे लांबून फेकायचे असते त्याला म्हणायचे असते अस्त्र. पण या अस्त्रांची नेमकी रचना कशी होती, त्याची निर्मिती कशी केली जात असे, ती घेऊन लढाईवर जायचे कसे, बाणाचा भाता पाठीवर असे, अस्त्रे कशी नेली जात असत, आज सगळे तपशील उपलब्ध नाहीत.
भगवान कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र दाखवले जाते. सकृत दर्शनीत सुदर्शन चक्र हे अस्त्र होते, हे शस्त्र नव्हते. सुदर्शन चक्र भगवान कृष्ण नेहमी बरोबर बाळगत असत आणि त्याच्या वर्णनाहून असे वाटते की ते शत्रूवर आघात करून पुन्हा परत येऊ शकत होते. वाल्मिकी रामायणात त्याचा उल्लेख नाही, पण दंडचक्र, धर्मचक्र, ब्रह्मास्त्र हे उल्लेख आहेत. आता आपल्याला माहिती असेल आपली क्षेपणास्त्रे आहेत, ती अस्त्र याच गटात मोडणारी आहेत. आज आधुनिक संदर्भात भारत म्हणून आपण पुन्हा एकदा अस्त्रविद्येमध्ये एक प्रगत देश म्हणून उभे आहोत. पण या विद्येची मुळे रामायणकालीन होती, ही विशेष आश्चर्याची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे. इथे आपले 28 सर्ग संपतात. आपण उद्याच्या भागामध्ये सर्ग 29 ते सर्ग 35 या सर्गांकडे वळूया. धन्यवाद. नमस्कार.